मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आकाशवाणी आमदार निवासात शिवसेना आमदार संजय गायकवाडांचा राडा। निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्याचा आरोप। डाळ खाल्ल्यावर पोटामध्ये मळमळू लागल्यानं संताप। विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन। 70,000हून अधिक शिक्षकांसह आमदार रोहित पवार सहभागी। आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। मंत्री महाजन यांचं आश्वासन। तोडगा निघाला नाही तर शरद पवारही शिक्षकांच्या आंदोलनाच्या ठिकाणी येतील। आमदार रोहित पवार यांची माहिती। शिक्षकांच्या लढ्याला शरद पवारांचाही पाठिंबा। गिरणी कामगारांच्या घरासाठी संयुक्त लढा समितीची आज आझाद मैदानात सभा। महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, मनसेकडून बाळा नांदगावकर देखील उपस्थित राहणार। मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर सभेचं आयोजन। देशातील प्रमुख कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक। केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगार कायद्यांचा विरोध। 25 कोटी कामगार सहभागी होणार। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, आई दुसरीच असं कॉकटेल घर। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची नाव न घेता पवार कुटुंबियांवर गलिच्छ शब्दात टीका। पक्षातल्या कुणीही माध्यमांशी संवाद साधू नका। मला विचारल्याशिवाय माध्यमांशी बोलू नका। 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश। सर्व जागा लढवायच्या हिशोबानं कामाला लागा। परिस्थितीनुसार युतीबाबत मित्रपक्षांशी बोलून निर्णय घेऊ। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। ठाण्यातील मनसे नेते आज राज ठाकरेंची भेट घेणार। मीरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अविनाश जाधवांसह पदाधिकारी राज ठाकरेंना भेटणार। मीरा रोडमध्ये मराठी माणसांचा विराट मोर्चा। जमावाच्या आक्रोशानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी। मनसे, ठाकरेंची शिवसेना, मराठी एकीकरण समितीचा सहभाग। शांततेत निघालेल्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक पोहोचताच जमाव संतप्त। सरनाईकांच्या दिशेनं बाटलीही भिरकावली। जनतेच्या रोषामुळे सरनाईकांची माघार। नागपूरसह परिसरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस। नागपूर जिल्ह्यातील शाळा आज बंद। पाल नदीला पूर आल्यानं गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीमधील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ। काही भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। रात्री पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या 2 बसची सुटका। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस। तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक घरांची पडझड। स्थानिक प्रशासनाच्या वतीनं पंचनामे। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक। अपघातामध्ये दुचाकी स्वार नितीन शेळकेंचा मृत्यू। सागर धस विरोधात गुन्हा दाखल। गाडी सुरेश धसांच्या मालकीची। सरन्यायाधीश भूषण गवईंचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार। संविधान रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचं साधन। सोहळ्यामध्ये गवईंचं वक्तव्य। न्यायदानामध्ये तटस्थपणाची ग्वाही। भूषण गवई सुप्रीम कोर्टाचं सरन्यायाधीशपद सोडतील तेव्हा एक इतिहास रचलेला असेल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गवईंच्या कार्याचं गौरवोद्गार। जनहितासाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण। विरोधी पक्षनेते पदाच्या निवडणुकीवरून विरोधक आक्रमक। सरन्यायाधीशांच्या सत्कारावेळी विरोधी पक्षनेत्यांची खुर्ची रिकामी। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरन्यायाधीश गवईंना पत्र। दक्षिण मुंबईतील कर्णाक पूल आता सिंदूर नावानं ओळखला जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज उद्या पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार। 99.74% भरलेलं मोडक सागर धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर। वैतरणा नदीलगत आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा। यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश। पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान। ब्राझीलच्या राष्ट्रपतींकडून मोदींचा गौरव। हा सन्मान भारत ब्राझील मैत्रीचं प्रतीक। मोदींची प्रतिक्रिया। पाकिस्ताननंतर इस्रायलकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी नोबेल पुरस्काराची मागणी। पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याकडून नोबेल पुरस्कार समितीला नामांकन पत्र। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।